पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मिळणार विशेष मदत. मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींशी 1 तास चर्चा. राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा स्थगित. लँडिंगसाठी परवानगी नसल्यानं दौरा स्थगित. पीएम केअर फंडमधून मदत करण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन. माजी मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात 600 कोटींचं काय केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला. कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे होणार मदत वाटप. पूरग्रस्त नागरिकांना रोख रक्कम आणि वस्तुरूपानं मदत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती. मराठवाडा पुरात धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचकामात. शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीवर नाराजी. सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली. 8,000 सरकारी बहिणींनी लाटला फायदा. सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच लावला 15 कोटींचा चुना. जिल्हा परिषदेमध्ये नव्यानंच आरक्षण. सर्वोच्च न्यायालयानं दिला निकाल. जुन्या पद्धतीचे आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली. सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही. सनातनवर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाचा नकार. डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो लवकरच धावणार. 5 स्थानकांचा सुमारे 5.5 किलोमीटरचा मार्ग. सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवेत. पूर दौऱ्यावर शेतकऱ्याला झापणारे अजित पवार. मी काही चिडलो बिडलो नाही. बातम्या चुकीच्या लावल्या असं केलं वक्तव्य. कैद्यांनी पोलिसांनाच केली मारहाण. कैद्यांना न्यायालयातून कारागृहात नेताना घडली घटना. पालिका अधिकाऱ्यांचे फेरीवाल्यांना संरक्षण. पदपथावरील अतिक्रमण हटवताना भेदभाव होत असल्याचा आरोप. मुक्ताईनगरमध्ये डंपरची बाईकला धडक. पती पत्नी आणि मुलगा यांचा जागीच मृत्यू. अपघातात 8 वर्षाची मुलगी गंभीर जखमी. मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीचा शेतीला फटका. 13,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 19,000 शेतकरी संकटात. नांदेडला पुराचा वेढा. गोदावरीच्या बॅकवॉटरनं गावं वेढली पाण्याच्या विळख्यात. पाकिस्तानचे पंतप्रधान 3 दिवसात दुसऱ्यांदा ट्रम्पना भेटले. बंद खोलीत बैठक. चर्चांना उधाण. आज 5वी माळ. अंबाबाई मंदिरात भक्तांची मांदी आळी. नवरात्रोत्सवात देशभरातून भाविक अंबाबाई चरणी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. राज्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा एमपीएससीचा निर्णय.